इलेक्शन विभाग येथे आज आमदार अनंत बाळांना यांनी बैठक बोलवली होती. सर, महत्वाचे काय विषय होते, काय माहिती? आपल्या पी विभागामध्ये प्रभाग क्रमांक 52 आणि प्रभाग क्रमांक 53 याच्यामध्ये विकासाची कामं, नेहमीची दैनंदिन लोकांच्या समस्या या संदर्भात आज बैठक घेतली होती. जवळजवळ 50च्या जवळपास विषय या ठिकाणी होते. याच्या अगोदर मला वाटतं 4थी आजची बैठक होती. मागच्या मीटिंगमध्ये जे काही घेतलं त्याचा आढावा घेतला गेला आणि पुढे मुंबई महानगरपालिकेच्या विकास आराखड्यामधील रस्ते असतील किंवा SWDची जी काही कामं असतील किंवा स्वच्छतेची कामं असतील, ह्या सगळ्या कामांच्या बाबतीमध्ये चर्चा केली गेली. हॉकर्स असतील त्यांच्या लोकांना खूप मोठा त्रास आहे किंवा अनुचित पार्किंग असेल किंवा पुनर्वसन, काही झोपड्यांचे पुनर्वसन असेल, हे असे काही विषय होते आणि त्याच्या माध्यमातून इथे चर्चा केली गेली. आरे कॉलनीमध्ये सगळ्यात मोठा समस्या आहे ती पाणी व्यवस्थापनाची आहे, पाण्याची आहे. तर मला वाटतं की आरे कॉलनीमध्ये जवळजवळ 35-40 वर्षापूर्वी पाणी वितरणाची व्यवस्था केलेली आहे आणि आज लोकसंख्या जवळ 100 पटीपेक्षा जास्त वाढलेली आहे आणि त्यामागे नियोजन करावं असं देखील त्याच्या माध्यमातून मागणी केली गेली. मला वाटतं बरेचसे विषय जे आहेत सगळ्याच विषयांवर जवळजवळ चर्चा केली आणि प्रस्तावित अशा बैठकांमधून कार्यवाही करण्यासाठी प्रस्ताव पुढे पाठपुराव्यासाठी महत्त्वाचे होते. आज बऱ्याचशा विषयामध्ये त्याला गती मिळाली आहे. येणाऱ्या काळामध्ये उर्वरित भागातील कामं आहेत ते देखील पूर्ण होतील. आपल्या विभागात काल एक मोठा अपघात घडला, PMGP कॉलनीत अपघात घडला, तसंच एक ठिकाणी आग देखील लागण्याची महत्वाची घटना घडली. मला वाटतं PMGP कॉलनीमध्ये एक स्लॅब कोसळला आणि ती पुनर्विकास साठी गेली वसाहत आहे. मी काल अतिरिक्त अवर सचिव यांची काल भेट घेतली आणि त्यांना लवकरात लवकर तो प्रकल्प पूर्ण करण्याचं सांगितलं आहे. आघाडी नगरमध्ये आग लागली, शॉर्ट सर्किटमुळे लागली होती. त्याचं मुख्य कारण कळलं नाही, परंतु त्या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवानांनी ती लवकरात म्हणजे आज शमवण्यामध्ये परिश्रम घेतले आणि ते कुठल्या प्रकारची जीवितहानी झाली नाही. मला वाटतं ह्या गोष्टीकडे प्रशासनाची मदत तातडीने घेणं गरजेचं होतं म्हणून दोन्ही ठिकाणी प्रशासनाने मदत केली.